रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला अटक करत गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरातील सोनसाखळी चोरीच्या 6 गुन्ह्यांचा छडा लावलाय। या कारवाईत पोलिसांनी 17,95,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यात सोन्याची लगड, 2 महागडे मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर मोपेड आणि हुंडाई i10 कारचा समावेश आहे। 9 जून 2026 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन मोपेडवरून आलेल्या चोरट्यानं हिसकावून नेली होती। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 2 करत असताना तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं आरोपींचा माग काढण्यात आला। पोलिसांनी सापळा रचून अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रसकर राहणार जेल रोड आणि कन्हैया विजय पाटील राहणार हरिकुल नगर नाशिक रोड यांना ताब्यात घेतले। चौकशीमध्ये आरोपींनी उपनगरचे 3, इंदिरानगर, गंगापूर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत तोडकर यांच्या पथकाने केली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।